आत्ताच्या आमदारांना आम्हाला माहीतच नाही कोणी, तर कशाला काय बोलू, काय करायचं काय आपल्याला. त्याचे वडील आमच्या घराच्या खूप जवळ होते, राजकारणात होते. त्यांचे वडील महाराष्ट्राच्या बरोबर जनता पार्टीत गेले होते. अशी एक घर नवीन पिढीला कुठं बायका तिला जाऊन कोण म्हणतं तरुण पिढीला. तरुण पिढी म्हणजे काय, संजय बाबा तुमच्याकडून निवडून गेले होते ते काय 91 वर्षाचे होते. आम्ही तरुण होतोच की, आमच्यावर विश्वास टाकलाच गेला होता. पण ह्या पिढीला दोन बलकवडी नसताना काय झालंय माहीतच नाही हो. 36 गावात 100 वर्षापूर्वी कालवा आला. 100 वर्षापूर्वी भाडगरचा नीरव उजवा कालवा इथे घेऊन गेलेला आहे. किती पिढ्या गेल्या फलटणच्या, त्यांनी कालवा नसताना तर फलटण बघितलं नाही. मी नगराध्यक्ष होतो, मला माझ्या घराच्या शेजारी पाणी द्यायला माझ्यावर हंगा मोर्चा घ्यायला लागला. आज फलटणमध्ये पाणी आहे, तुमच्याकडे पाणी आहे, सगळं पाणी आहे. कोण काय पैसे खात आहे, कोण काय खात नाही, जावल्या मरून त्यांना खायचं आहे ते खायचं, त्याला जुलाब लागतील एवढं मी तुम्हाला सांगतो. याच्यावर काय ते सुट्ट्या होणार नाही. तुम्ही याच्यापुढे डॉक्टर अजिबात बोलू नका. तुम्ही फक्त एकच काम करा, समोर बसलेली लोक आमच्यापासून हलून न देण्याचं काम याच्या पुढच्या 1 वर्षात करा. बाकीचं जाऊन द्या. एक कुत्री गेली ना पिसाळलेली, बरं झालं, नावात घेऊ नका. तुम्ही जे नाव कोणीतरी घेतलं त्याला तर लाज वाटायला पाहिजे. अख्ख्या महाराष्ट्रातली कामं त्याला मिळत गेली. आणि हे संजू बाबा बोलले की ती बिलं निघतील म्हणून बिलं नाही निघणार. पण बाबा बिलं निघायला नाही निघायला आम्ही काय बाकीचे कोण गेलेत का, बाकीचे कॉन्ट्रॅक्टर आहेतच ना. पण जायचं होतं तर सांगून जायचं होतं.